नमस्कार मंडळी. तर जसं की मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं, मी 15 दिवसांचं वेट लॉस चॅलेंज घेणार आहे. तर ते आहे इंटरमिटिंग फास्टिंग. येस, मी 14 तासांचं इंटरमिटिंग फास्टिंग करणार आहे. खरं तर ते असतं 12, 14, 18, 20, 24 अशा प्रकारे त्याच्या फास्टिंग विंडो असतात. पण मी 14 तासांचंच करणार आहे, कारण मला याच्यापेक्षा जास्त काही उपाशी राहता येणार नाही. आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केलेली आहे. मी काल रात्री 8:30 वाजता माझं जेवण फिनिश केलेलं होतं. तर माझी इटिंग विंडो नेक्स्ट डेला 10:30 वाजता चालू होणार आहे. पण मी आज घरी जायला निघालेली आहे, तर काही खाल्लेलं नाही आहे आणि माझा उपवाससुद्धा आहे. आईबाबांनी मला सकाळी अलिबागला सोडलं. आज नशिबाने लगेच एस टी भेटली. 2 तासाने मी पनवेलला पोहोचले. 12:30 वाजले होते. मी ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेन सुटायलासुद्धा टाईम होता आणि मी साबुदाणा खिचडी डब्यामध्ये आणलेली होती आणि नकळत माझ्याकडून 16 तासांचं फास्टिंग झालं, म्हणजे 2 तास एक्स्ट्रा झाले. इंटरमिटिंग फास्टिंगमध्ये मी 14 तासांचा उपवास करणार आहे. त्याच्यामध्ये काहीही मला खायचं नाही आहे, फक्त व्यवस्थित पाणी प्यायचं आहे, कारण बॉडीला हायड्रेशनची तेवढीच गरज असते. आणि 10 तास माझा ईटिंग विंडो असणार आहे आणि त्या 10 तासामध्ये मी योग्य ते डाएट घेणार आहे. आणि मी मोस्टली हे फास्टिंग रात्री करते, कारण रात्रीमध्ये झोपण्यामध्ये तेवढा टाईम निघून जातो. त्याच्यामुळे माझी फास्टिंगसुद्धा चांगली होते आणि माझं डाएटसुद्धा छान होतं दिवसभरात. आणि सगळं मी बाकीचं तुम्हाला नंतर सांगेन. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.